महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये डोंबिवली शहर हे कायमच राजकीयदृष्ट्या हॉटस्पॉट राहिलेलं आहे. या ठिकाणी सध्या भाजप आपला जो बालेकिल्ला आहे तो चौथ्यांदा काबीज करण्यामध्ये यशस्वी राहणार का, की यंदा परिवर्तन घडणार आणि डोंबिवली विधानसभा मतदारसंघामध्ये मशाल पेटणार? दीपेश म्हात्रेंनी शिंदेंची शिवसेना सोडून ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश केला आणि आपल्या हातामध्ये मशाल घेतली. तर दुसरीकडे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये रवींद्र चव्हाण हे चौथ्यांदा कमळ फुलवणार का, अशा एक न अनेक चर्चा सध्या शहरामध्ये सुरू आहे. कुठेतरी भाजप आपला जो बालेकिल्ला आहे तो यंदाही सहजपणे काबीज करू शकतं, अशा चर्चा सुरू असताना अचानक राजकीय वर्तुळामध्ये एक ट्विस्ट निर्माण झाला. दीपेश म्हात्रे यांनी शिंदेंची शिवसेना सोडली, त्यांनी ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश केला आणि हाती मशाल घेतली. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांचं सुद्धा आपल्या सासूरवाडीकडे बारीक लक्ष असणार आहे. एकंदरीतच भाजप चौथ्यांदा आपला बालेकिल्ला काबीज करणार का, की उद्धव ठाकरे हे सासूरवाडीमध्ये मशाल पेटवण्यासाठी नेमके काय प्रयत्न करतात आणि ते यामध्ये यशस्वी होतात का, अशी सुद्धा चर्चा रंगलेली आहे. ही लढत प्रामुख्याने थेट असणार आहे ठाकरेंची सेना आणि भाजप यामध्ये. त्यामुळे डोंबिवलीकरांच्या पसंतीमध्ये यंदा दीपेश म्हात्रे पडतात का, डोंबिवलीकर परिवर्तन घडवतात का, की रवींद्र चव्हाण सलग चौथ्यांदा या ठिकाणी कमळ फुलवण्यास यशस्वी ठरतात, ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नमस्कार, मी मयुरी चव्हाण. लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण डोंबिवली विधानसभा मतदारसंघामधून राजकीय गणितं कशी असू शकतात, कोण कोणाला मदत करू शकतं, या ठिकाणी कोणाचे काही प्लस पॉईंट आहे, समस्या काय आहे, कोण कशा पद्धतीने आपले राजकीय डावपेच खेळू शकतात, या सर्व गोष्टींचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर डोंबिवली विधानसभा मतदारसंघामध्ये रवींद्र चव्हाण हे चौथ्यांदा निवडणूक रिंगणामध्ये उभे आहे. तर दीपेश म्हात्रे हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे असून 2014 साली सुद्धा ते या ठिकाणाहून उभे होते, मात्र तेव्हा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. शिवसेनेमध्ये 2 गट झाल्यावर दीपेश म्हात्रे यांनी शिंदेंच्या शिवसेनेसोबत राहणं पसंत केलं, मात्र महायुतीमध्ये डोंबिवलीची जागा ही भाजपला गेल्यामुळे त्यांनी थेट हाती मशाल घेतली आणि ठाकरेंच्या सेनेकडून ते आता वेगवेगळ्या जर आपण त्याचं शेड्यूल बघितलं तर त्या माध्यमातून लोकांशी जोडण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी परिवर्तन यात्रा सुद्धा या ठिकाणी काढली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये खूप ट्विस्ट आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. 2009 साली रवींद्र चव्हाण विजयी झाले. 2014 आणि 2019 मध्ये सुद्धा चव्हाण यांना चांगलं मताधिक्य मिळालं. मात्र या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे डोंबिवलीतून यंदा मनसेनं कोणताही आपला उमेदवार दिलेला नाही. मग यामागे मनसेची राजकीय खेळी काय असू शकते? गेल्या 3 निवडणुका जर बघितल्या तर या ठिकाणी मनसेचे उमेदवार देण्यात आले होते आणि त्यांना चांगलं मताधिक्य सुद्धा मिळालं होतं. मग आता डोंबिवली सुद्धा जर आपण बघितलं तर मनसेचं या ठिकाणी चांगलं प्राबल्य आहे. अनेक आंदोलनं या ठिकाणी झालेली आहे. डोंबिवली आणि मनसे यांची एक वेगळी ओळख जी आहे ती राज्यामध्ये आहे. मग असं असताना नेमकं मनसेनं या ठिकाणी उमेदवार दिला नाही. मनसेच्या मनात नेमकं काय आहे आणि मनसेची जी फळी आहे ती नेमकं कोणाला मदत करणार, हे सुद्धा पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. तसं बघायला गेलं तर मनसेचे कल्याण ग्रामीणचे जे उमेदवार आहेत राजू पाटील आणि भाजपाचे जे उमेदवार आहेत रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये चांगली मैत्री आहे. ते शेजारी सुद्धा राहतात. त्यामुळे डोंबिवलीमध्ये सुद्धा त्यांनी आपला शेजार धर्म पाळला का, अशी चर्चा सुरू झालेली आहे. मनसे मुख्यत्वे करून भाजपला मदत करण्याची शक्यता या ठिकाणी आहे. मनसेची जी फळी आहे, संघटन आहे, ते संपूर्ण भाजपला मतदान करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते. मात्र जे स्थानिक भूमिपुत्र आहेत ते मात्र कोणाला मतदान करतात हे निवडणूक निकालाच्या नंतर स्पष्ट होणार आहे. डोंबिवलीचा जर आपण एकंदरीत विचार केला तर जनसंघाचा बालेकिल्ला म्हणून डोंबिवलीची ओळख आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुद्धा प्रभाव या मतदारसंघावर आहे. आपण जर इतिहासामध्ये गेलो तर विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा लोकसभेच्या निवडणुका असतील तर या निवडणुकांमध्ये एकेकाळच्या जनसंघाचं आणि आत्ताचं
भाजपच्या जे उमेदवार आहेत त्यांचंच वर्चस्व या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक, आत्ताची निवडणूक जी आहे ती महत्त्वाची आहे. आणि जर आपण बघितलं तर रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण ताकद या ठिकाणी आपली पणाला लावलेली आहे. चव्हाण यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर RSS मध्ये काहीशी नाराजी होती. यंदा RSSशी संबंधित किंवा ब्राह्मण समाजाचा उमेदवार असावा अशी इच्छा RSSच्या काही लोकांची होती, मात्र तसं झालं नाही. भाजपनं चौथ्यांदा रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली. त्यामुळे कुठेतरी RSS नाराज असल्याची कुजबूज शहरामध्ये सुरू होती. मात्र रवींद्र चव्हाण यांनी ही नाराजी दूर केल्याचं समजतंय. त्याचप्रमाणे दीपेश म्हात्रे हे सुद्धा RSSच्या अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना जाऊन भेटले, त्यांच्याशी बातचीत केली, त्यांची मनधरणी केली आणि यंदा जे आहे ते परिवर्तन आवश्यक कशा पद्धतीने गरजेचं आहे हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्याचं समजते. त्यामुळे खऱ्या अर्थानं आता RSS मतदानाच्या स्वरूपामध्ये दीपेश म्हात्रेंना सपोर्ट करते की पुन्हा रवींद्र चव्हाण म्हणजेच अर्थातच कमळ चिन्हाला पसंती देते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच डोंबिवली शहराचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी ब्राह्मण समाज असेल, आगरी भूमिपुत्र असतील आणि कोकणी मतदार असतील हे मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचप्रमाणे जैन, गुजराती, मारवाडी यांची जी पसंती आहे ती कायमच भाजपला राहिलेली आहे. मात्र यंदा जर आपण बघितलं तर दीपेश म्हात्रे यांनी संपूर्ण समाजाचे पदाधिकारी असतील, वेगवेगळ्या संघटना असतील, सर्वांच्या भेटीगाठी केलेल्या आहेत. अगदी RSS पासून ते गुजराती समाज असेल, जैन समाज असेल, मारवाडी समाज असेल, मराठा समाज असेल किंवा इतर दलित समाज असेल, आगरी भूमिपुत्र असतील, सर्वांच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या दीपेश म्हात्रे यांनी घेतलेल्या आहे. त्यामुळे आता म्हात्रे खऱ्या अर्थानं लोकांचं जे परिवर्तन आहे ते मतांच्या स्वरूपामध्ये त्यांना मिळेल का, ते त्याच्यामध्ये यशस्वी होतील का हे निकालानंतरच कळणार आहे. डोंबिवली पूर्वेचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी जैन, मारवाडी, गुजराती, मराठी मतदार असतील आणि विशेषतः ब्राह्मण समाजाचं बऱ्यापैकी या ठिकाणी प्राबल्य आहे. त्यामुळे यंदाचं जर आपण चित्र बघितलं तर रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली पश्चिमेकडे अधिक आपल्याला भर दिलेला दिसतो. या ठिकाणी त्यांनी अनेक कार्यक्रम केले, भेटीगाठी केली, मेळावे केले, संघटन बैठका त्यांच्या डोंबिवली पश्चिमेमध्ये झाल्या. कारण डोंबिवली पश्चिमेमध्ये कोकणी मतदार आणि आगरी भूमिपुत्र जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे. आणि ही जी मतं आहेत ती संपूर्ण एकगट्टा मतं आपल्याकडे वळावीत याचे संपूर्ण जे प्रयत्न आहेत ते रवींद्र चव्हाण यांनी या ठिकाणी केलेले दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीचा जर आपण विचार केला तर या ठिकाणाहून ठाकरे गटाला सुद्धा बऱ्यापैकी मतं जी आहेत ती मिळाली होती आणि श्रीकांत शिंदे यांना मात्र डोंबिवली शहरातून चांगलं मताधिक्य मिळालं होतं. मात्र आता यंदा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार आहे, त्यामुळे शिंदेंची शिवसेना सुद्धा भाजपला किती मदत करते ते सुद्धा या ठिकाणी पाहावं लागणार आहे. आणि हा विशेषतः चर्चेचा विषय आहे. कारण एकीकडे जर आपण बघितलं तर दीपेश म्हात्रे हे आगरी समाजाचे आहेत आणि बरेचसे नगरसेवक जे डोंबिवलीमधले आहेत ते आगरी समाजाचे आहेत. त्यामुळे एकीकडे समाज आहे तर दुसरीकडे महायुती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शिंदेंची शिवसेना नेमकं खऱ्या अर्थानं ग्राउंड लेवलला मतदानाच्या स्वरूपात कोणाला मदत करते हा एक चर्चेचा विषय आहे. अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, ट्रॅफिक आणि विशेषतः डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या विविध समस्या, या सर्व समस्यांमुळे डोंबिवलीकर चांगलेच हैराण झालेले आहे. आणि नेमकं दीपेश म्हात्रे यांनी आपला पक्षप्रवेश झाल्यानंतर ह्या ज्या विविध समस्या आहेत त्यांच्यावर हात घातलेला आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर भाजपनं सुद्धा हे मुद्दे खोडून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचा दिसतो. विशेषतः रवींद्र चव्हाण हे सुद्धा जर आपण बघितलं तर डोंबिवली रेल्वे स्टेशनमध्ये गेले होते. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन नागरिकांच्या, प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र डोंबिवलीतल्या विविध समस्यांचा अभ्यास करत दीपेश म्हात्रे यांनी हे मुद्दे आपल्या प्रचाराच्या प्रमुख प्रवाहामध्ये घेतलेले आहे. पाण्याचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं जर विकासाच्या मुद्द्यावर किंवा एकंदरीतच काय काय समस्या डोंबिवली शहरात आहेत त्या मुद्द्यांवर खऱ्या अर्थानं ही निवडणूक झाली तर या ठिकाणी ही निवडणूक चुरशीची होऊ शकते. आणि राजकीय दृष्ट्या जर जातीय समीकरणांवर प्रामुख्याने ही जर निवडणूक झाली तर या ठिकाणी जो विजय आहे तो भाजपच्या बाजूनं जो आहे तो जाण्याची जास्त शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होताना दिसते.
त्यामुळे अर्थातच यंदा डोंबिवलीकरांच्या मनात नेमकं काय आहे, कोणते मुद्दे विचारात घेऊन डोंबिवलीकर हे मतदान करतात, या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं आगरी कार्ड सक्सेसफुल होतंय का, की पुन्हा आपला जो बालेकिल्ला आहे तो चौथ्यांदा या ठिकाणी जनसंघाच्या ताब्यामध्ये जाणार, हे सर्व मुद्दे या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. तुम्हाला नेमकं काय वाटतं, डोंबिवलीमध्ये यंदा मशाल पेटणार का, की पुन्हा चौथ्यांदा कमळ फुलणार, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मयुरी चव्हाण, लोकमत.